मागच्या शुक्रवारी अमेरिकेने H-1B व्हिसाधारकांसाठी $1,00,000 फीसची घोषणा केली. हे प्रोक्लेमेशन नेमकं काय म्हणतं? ते कोणासाठी लागू होतं? आपण या सर्व प्रश्नांबद्दल बोलूयात अमेरिकेतल्या इमिग्रेशन वकिलांसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण आम्ही ज्या वेगवेगळ्या केसेस यात डिस्कस केल्या आहेत त्यात तुमची केस पण असू शकते. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत स्वप्नालींसोबत, ज्या अमेरिकेमध्ये इमिग्रेशन अटॉर्नी आहेत. थँक्यू सो मच स्वप्नाली फॉर जॉइनिंग अस ऑन अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. सगळ्यात पहिल्यांदा राहुल, तुझ्या पॉडकास्टवर मला इथे बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला माहिती आहे तुझा पॉडकास्ट खूप पॉप्युलर आहे. खूप जण हा पॉडकास्ट बघून त्यांना अमेरिकेबद्दल बरीच माहिती मिळते. त्यामुळे इट्स माय प्लेजर टू बी हिअर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच. खरंच फार महत्वाचा टॉपिक आहे. भरपूर लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, भरपूर प्रश्न आहेत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन यांची जी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर होती काही दिवसांपूर्वी, ती नेमकी काय होती? आता जसं तू म्हणालास की खरंच तारांबळ उडवणारा आणि काही जणांचं आपण म्हणतो ना की विश्वच हादरवून टाकणारी अशी ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन कडून आली 19 सप्टेंबर. आणि जेव्हा ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आली तर त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं होतं की आता ह्याच्या पुढे जेव्हापासून हे प्रोक्लेमेशन इफेक्टिव्ह होईल, म्हणजे ती इफेक्टिव्ह डेट त्यांनी दिली होती 21 सप्टेंबर पहाटे 12 वाजून 1 मिनिटापासून. त्यामुळे पहाटे 12:01 पासून 21 सप्टेंबर पासून हे जे प्रोक्लेमेशन आलं, हे प्रोक्लेमेशन लागू होणार होतं. आणि या प्रोक्लेमेशनमध्ये असं म्हटलं होतं की जे कोणी H-1B धारक अमेरिकेच्या बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये जेव्हा यायचं असेल, पुन्हा जर अमेरिकेत यायचं असेल, तर आतमध्ये येताना त्यांना आता $1,00,000 ची फी द्यायला लागणार आणि मग त्यांना आतमध्ये येता येईल. आणि जर काही $1,00,000 ची फी दिलेली नसेल, तर त्या H-1B होल्डर्सना आतमध्ये येता येणार नाही. दुसरा त्या प्रोक्लेमेशन मधला जे एक ठळक वैशिष्ट्य होतं ते असं होतं की हे जे बंधन असणार आहे आतमध्ये येण्यासाठीचं, अमेरिकेत आतमध्ये येण्यासाठीचं हे जे बंधन असणार आहे हे 1 वर्षापर्यंत असेल. आणि जर का असं वाटलं की हे खरंच अजूनही पुढे वाढवायला हवं, तर 1 वर्षानंतरची परिस्थिती कशी आहे ते त्याच्याप्रमाणे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन विल डिसाइड की खरंच हे अजूनही त्याच्यापुढे आपल्याला एक्सटेंड करायला हवं. याच प्रोक्लेमेशनचा आणखीन एक पैलू असा होता की जेव्हा H-1B पिटिशन होते, तेव्हा त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ लेबर पण इन्व्हॉल्व्ड असतं. तर डिपार्टमेंट ऑफ लेबर हे वेजेस त्या H-1B होल्डर्सना किती पे करायच्या, तर त्या संदर्भात त्याला प्रिव्हेलिंग वेजेस म्हणतो आम्ही. तर त्याचा डेटा युजुअली डिपार्टमेंट ऑफ लेबरकडे असतो आणि आम्ही त्याचा तो कंप्लायन्स एम्प्लॉयर्सना करावा लागतो. तर त्या बाबतीतही गायडन्स आला की आता ह्या ज्या वेज लेवल्स ठरवलेल्या आहेत, ह्या वेज लेवल्स सुद्धा वाढवल्या गेल्या पाहिजेत H-1B होल्डर्ससाठी. त्यामुळे H-1B पिटिशन्स फाईल करणारे जे एम्प्लॉयर्स आहेत, त्यांच्यासाठीही हे एक चॅलेंज होणार आहे की एवढी $1,00,000 ची फी प्रत्येक एम्प्लॉईसाठी द्यायची आहे. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की ही वन टाइम फी असणार आहे. प्रत्येक वेळी तुम्ही त्या माणसासाठी पिटिशन फाईल करत गेलात तर प्रत्येक वेळी द्यायची नाही. पण एकदा देणं सुद्धा बऱ्याचशा स्मॉल एम्प्लॉयर्ससाठी हे चॅलेंज आहे. आणि जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे की ते जर का अमेरिकेच्या बाहेर गेले तर आत कसे येणार. आणि हे प्रोक्लेमेशन 19 तारखेला संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी आलं आणि 21 तारखेच्या पहाटे 12 पर्यंत सगळ्यांना जे कोणी अमेरिकेच्या बाहेर गेले त्या सगळ्यांना आत परत यायचं म्हणजे खरं म्हटलं तर इट इज इम्पॉसिबल. आतमध्ये येणं सगळ्यांना खरोखर अशक्य होतं. आणि आम्हाला वकिलांना इतके फोन, इतकी ईमेल्स आली की मग आमच्याकडूनही गायडन्स गेला की जर शक्य असेल तर काहीही करा, पण 21 तारखेच्या आत तुम्ही अमेरिकेत परत या. सो पहिला जो ब्लो होता ह्या प्रोक्लेमेशनचा, त्याच्यामुळे प्रचंड प्रचंड मोठा गोंधळ माजला सगळ्या H-1B होल्डर्स कम्युनिटीमध्ये. तू जसं म्हटलीस तसं अगदी बरोबर आहे. फार गोंधळ आणि त्याच्यामध्ये भरपूर एम्प्लॉयर्स, भरपूर मोठ्या-मोठ्या ऑर्गनायझेशन्सने पण स्टेटमेंट्स दिले त्यांच्या लीगल इमिग्रेशन डिपार्टमेंट्समधनं, की जर शक्य होत असेल तर जाऊ नका किंवा बाहेर असाल तर पटकन येऊन जा. त्याच्यामुळे ते थोडंसं डेफिनेटली पॅनिक टाइप सिच्युएशन निर्माण झाली. त्या इनिशियल प्रोक्लेमेशन नंतर भरपूर कन्फ्युजन होतं. तर आता कंडिशन काय आहे त्या कन्फ्युजनला घेऊन? जसं मी म्हटलं तसं की पहिलं जेव्हा प्रोक्लेमेशन आलं त्यातल्या लँग्वेज प्रमाणे तर असंच वाटत होतं की जो कोणी H-1B व्हिसा होल्डर आता बाहेर आहे, तो जर का 21 तारखेच्या आत आत आला नाही अमेरिकेत,
तर त्याला आत येताना त्याच्या एम्प्लॉयरला किंवा त्याला 100K म्हणजे $1,00,000 फी द्यायलाच लागणार. असंच त्या प्रोक्लेमेशन मधून सगळ्यांना अर्थबोध जो झाला तो आम्हाला सगळ्यांना तसाच होता. आणि हा इतका सगळा गोंधळ उडाल्यामुळे 20 तारखेला म्हणजे अगदी दुसऱ्याच दिवशी USCIS कडून एक गाईडन्स आला. एक छोटंसं क्लॅरिफिकेशन आलं. म्हणजे असं काही त्या प्रोक्लेमेशन बद्दलचा खूप मोठा गाईडन्स आला असं नाही. पण ॲट थोडासा रिलीफ देणारा एक गाईडन्स आला आणि त्या गाईडन्समध्ये त्याने असं म्हटलं होतं, की हे प्रोक्लेमेशन कोणाला लागू होणार आहे आणि हे प्रोक्लेमेशन कोणाला लागू होत नाही. तर आता ह्या 2 गोष्टींमध्ये पहिल्यांदा त्यांनी लिहिलंय, की हे प्रोक्लेमेशन लागू होईल त्या सगळ्या पेटिशन्सना ज्या पेटिशन्स 21 सप्टेंबरच्या नंतर म्हणजेच ह्या प्रोक्लेमेशनच्या इफेक्टिव्ह डेटच्या नंतर फाईल होतील, त्यांना लागू होईल. पण त्यातच त्यांनी या कोणाला लागू होणार नाहीत ह्याचं जे एक्सेप्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की असा कुठलाही H-1B एम्प्लॉयी ज्याच्यासाठी ऑलरेडी एखादी पेटिशन फाईल झालेली आहे 21 सप्टेंबरच्या आत किंवा असा एखादा एम्प्लॉयी, की ज्याची आत्ता एखादी पेटिशन झालेली होती आणि ती अप्रूव्ह पण झालेली आहे 21 सप्टेंबरच्या आधी किंवा असा एखादा H-1B एम्प्लॉयी ज्याचा व्हिसा ज्याच्याकडे लाइकली व्हॅलिडली इश्यूड व्हिसा आहे आत्ता सध्या. अशा कुठल्याही एम्प्लॉईला हे जे प्रोक्लेमेशन आहे हे लागू होतं. सो याचा अर्थ असा झाला, की जे कोणी ह्या अपवादांमध्ये बसतंय, ते जरी आता अमेरिकेच्या बाहेर असले, तरी सुद्धा ते व्हॅलिडली आतमध्ये येऊ शकतात आणि त्यांना $1,00,000 ही जी फी आहे, ही फी देण्याची त्यांना गरज नाही. त्यामुळे जे कोणी व्हिसा होल्डर्स होते आणि जे समजा आता सुट्टीचे दिवस असतात म्हणून बाहेर गेलेले असतील, तर त्या लोकांना आतमध्ये येताना मात्र हा जो नियम आहे, हा नियम लागू होत नाही. आणखीन त्याच्यामध्ये त्यांनी एक अपवाद जो दिलेला आहे, तो म्हणजे जे कोणी असे H-1B एम्प्लॉईज त्यांचा जो जॉब प्रोफाईल आहे किंवा त्यांची जी कंपनी आहे किंवा ज्या इंडस्ट्रीमध्ये ते काम ती पूर्णच्या पूर्ण इंडस्ट्री किंवा ती पूर्णच्या पूर्ण कंपनी किंवा तो इंडिव्हिज्युअल एम्प्लॉय ह्याचं काम किंवा त्याचा जॉब हा जर का नॅशनल इंटरेस्टसाठी असेल, म्हणजे अमेरिकेच्या भल्यासाठी असेल, अमेरिकेच्या सिक्युरिटीला त्याच्यातनं काही थ्रेट नसेल, अशा प्रकारचं जर का त्या माणसाचा जॉब असेल, तर असा जॉब करणारे सगळे H-1B वाल्यांना सुद्धा हा नियम लागू होत नाही. पण आता नॅशनल इंटरेस्ट म्हणजे नक्की काय? ह्याचा गाईडन्स अजून आम्ही सुद्धा त्याची वाट बघतोय. ओके. अ, तर हा झाला 20 तारखेचा गाईडन्स. बरोबर. त्याच्यानंतर 21 तारखेला डिपार्टमेंट ऑफ स्टेट कडून पण गाईडन्स आला. त्यानंतर CBP कडून पण गाईडन्स आला. आता जेव्हा कुठलाही H-1B पेटिशन होते, तेव्हा या 3 एजन्सीज बेसिकली इन्व्हॉल्व्ड असतात. जर काही H-1B पेटिशन आपण अशा एखाद्या माणसासाठी केली आहे, जो अमेरिकेच्या बाहेर आहे. आता ह्या 3 एजन्सीज मधली पहिली जी आहे USCIS, तर ही ती एजन्सी असते जिच्याकडे ॲक्चुअली एम्प्लॉयरला H-1B पेटिशन फाईल करावी लागते. एकदा ती पेटिशन फाईल केली, ती पेटिशन USCISने अप्रूव्ह केली, की मग जो माणूस अमेरिकेच्या बाहेर आहे, त्याला व्हिसासाठी अप्लाय करावं लागतं आणि मग ते जे आहे कॉन्सुलेट जे म्हणतो, त्याचा जो गव्हर्नन्स आहे तो डिपार्टमेंट ऑफ स्टेटचा. त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या अखत्यारीत हे कॉन्सुलेट आणि ही कॉन्सुलर प्रोसेसिंग आणि व्हिसा इश्युअन्स हे सगळं येतं. आता जेव्हा तो माणूस व्हिसासाठी कॉन्सुलेट ऑफिसरकडे जातो, तेव्हा ही विल व्हेरिफाय की तुम्ही H-1B पिटिशन जी तुमच्यासाठी फाईल झालेली आहे, खरंच तुम्ही त्या जॉबसाठी जाताय की नाही वगैरे. आणि बऱ्याचदा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की व्हिसा इंटरव्ह्यू हे बऱ्याच जणांना ऐकून माहिती आहे आणि तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातात. आणि मग जेव्हा ऑफिसर कन्व्हिन्स होतो की ओके, इट लुक्स की एव्हरीथिंग इज लेजिटिमेट, त्यावेळेला ऑफिसर तुम्हाला तो व्हिसा इश्यू करतो. त्यावेळेला तिथे डिपार्टमेंट ऑफ स्टेट इन्व्हॉल्वमेंट असते आणि जेव्हा तो व्हिसा घेऊन तुम्ही अमेरिकेत येता, जेव्हा तुम्ही पोर्ट ऑफ एंट्रीला तिथे CBP ऑफिसर बसलेला असतो, तो तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारतो. आपण जेव्हा एअरपोर्टवर लँड होतो आणि आत यायच्या आधी तिथे जो एक ऑफिसर बसलेला असतो, जो तुमचं फिंगर प्रिंटिंग घेतो आणि तुम्हाला प्रश्न विचारतो. दोज आर कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन पीपल. त्यामुळे अशा बेसिकली 3 एजन्सीज इन्व्हॉल्व्ड असतात, जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकेच्या बाहेरून येत असते. त्यामुळे ह्या तिन्ही मी म्हणेन ऑर्गनायझेशन्सनी त्यांचे गाईडन्सेस रिलीज केलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली असं आहे, की तिन्ही गाईडन्सेसमध्ये थोडीशी कुठे ना कुठे डिस्क्रिपन्सी आहे. तर आपण मला वाटतं जसं पुढे चर्चा करू तसं ओघात ते येईलच, की ह्या 3 लोकांच्या वेगवेगळ्या गाईडन्सच्या मध्ये थोडी जी डिस्क्रिपन्सी आहे त्याच्यामुळे ही अजूनही काही बाबतीत अजूनही कन्फ्युजन आहे. पण एक गोष्ट तर मला फार चांगली वाटतीये, तू जसं एक्सप्लेन केलंस स्वप्नाली, की त्या सेकंड एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी भरपूर क्लॅरिटी दिली, की एक्झिस्टिंग म्हणजे ज्यांच्याकडे H-1B ऑलरेडी अप्रूव्ड आहेत किंवा जे H-1B धारक ऑलरेडी आयदर अमेरिकेत आहेत किंवा तू म्हणते भारतात जरी असतील, सुट्ट्यांसाठी गेले, दिवाळीसाठी कुठल्याही कारणामुळे,
त्यांना काही कुठल्याही प्रकारचा या प्रोक्लेमेशनमुळे इम्पॅक्ट होणार नाही. त्यांना त्या 1,00,000 फीसची काही काळजी करायची नाहीये. बरोबर? हो, बरोबर. म्हणजे जसं मी म्हटलं तसं, की समज एखादा माणूस आहे, की ज्याचं H-1बी पिटिशन अप्रूव्हड आहे, त्याच्याकडे व्हिसा आहे आणि तो जर सुट्टीसाठी बाहेर गेलेला असेल, तर त्याला आतमध्ये येताना ही $1,00,000 फीचा जो नियम आहे, हा नियम लागूच होत नाही. त्यामुळे तो आरामात आतमध्ये येऊ शकतो आणि माझे बरेचसे क्लायंट्स जे असे बाहेर गेलेले होते, ते सेफली आतमध्ये येऊ पण शकलेले आहेत 21 सप्टेंबरच्या नंतर. आणि आत्ताही जर H-1बी धारक असेल आणि त्यांना पुढच्या 1-2 महिन्यात प्रवास करायचा असेल, तर काही प्रॉब्लेम नाहीये, राइट? आता खरं म्हणशील तर प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे काही ह्या आतापर्यंत विषयाला नियम्स घेऊन. हां, ह्या विषयाला घेऊन, की म्हणजे जे कागदावर त्यांनी नियमांचं जे काय म्हणेन मी स्पष्टीकरण किंवा जे बरोबर, गाईडन्सेस आलेले आहेत, त्याच्याप्रमाणे खरं काही प्रॉब्लेम असता कामा नये. पण बरोबर. तरी सुद्धा म्हणजे मी माझी जेव्हा प्रॅक्टिस करते, तेव्हा मी थोडा कन्झर्व्हेटिव्ह अप्रोच घेते काही वेळा. आणि आत्ताची सिच्युएशन इतकी दोलायमान आहे, की खूप कन्फ्युजन म्हणजे सगळीकडेच पसरलेलं आहे. इव्हन ऑफिसर्सना सुद्धा आय एम नॉट शुअर की प्रॉपर गाईडन्स त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचला आहे की नाही. कारण सगळं इतकं इव्हॉल्विंग आहे, की रोज काहीतरी ह्या बाबतीतलं स्पष्टीकरण येतंय. प्रत्येक एजन्सी त्यांचं स्वतःचं काहीतरी एक स्पष्टीकरण देते. त्यामुळे देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ कन्फ्युजन अमंग ऑफिसर्स ॲज वेल. त्यामुळे बरोबर. मी जे प्लेन लँग्वेज आपण बघितली सगळ्या गाईडन्सची, तर त्याच्यामध्ये नक्की लिहिलंय की तुमच्याकडे आत्ता जर एखादा H-1बी असेल, तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, बाहेरून आत येऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तरी सुद्धा सध्याची परिस्थिती बघता अ, आज आय आय विल टेक अ कन्झर्व्हेटिव्ह अप्रोच आणि मी सांगेन, की जर गरज नसेल, तर शक्यतो आता तुम्ही बाहेर जाऊ नका. इट्स बरोबर. बेटर टू बी इन द कंट्री. या. बरं. अगदीच अपरिहार्य असेल आणि जर तुम्ही गेलेलाच असाल किंवा तुम्हाला जावंच लागणार असेल, तर तुम्ही जा. पण जर का तुम्ही हे तुमचं जाणं पुढे ढकलू शकत असाल, तर आय विल डेफिनिटली रेकमेंड, की आता हे सगळं जरा सेटल होईपर्यंत, सगळ्या बरोबर. बाबतीतली क्लॅरिटी येईपर्यंत बेटर नॉट टू ट्राय. आता थोडंसं मे बी एज केस आहे, बॉर्डर केस आहे. मला सांग, जर भारतामध्ये मी आहे, मी H-1बीची अपॉइंटमेंट घेतली आहे. अजून माझ्याकडे H-1बी नाहीये. मे बी पुढच्या एका महिन्यात माझी अपॉइंटमेंट आहे आपल्या त्या मुंबईमध्ये, चेन्नईमध्ये, हैदराबादमध्ये. मला कसा इम्पॅक्ट होणार आहे ह्या प्रोक्लेमेशनमुळे? आता मी मगाशी तुला जसं म्हटलं तसं, की व्हिसा इश्युअन्स हे जे आहे हे डिपार्टमेंट ऑफ स्टेटकडे जातं. म्हणजेच त्या कॉन्स्युलेट ऑफिसर्सकडे ते आहे. आता जो यू-एस-चा गाईडन्स आहे आणि इव्हन डिपार्टमेंट ऑफ स्टेटचा आणि इव्हन प्रोक्लेमेशन हे तिन्ही जर आपण बघितलं, तर त्याच्यातनं एवढं नक्की कळतं आपल्याला, की $1,00,000 ची फी H-1बी पिटिशन होल्डर्सना लावायची की नाही? किंवा ती त्यांना लागू होते की नाही? हे ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त यू-एस-सी-आय-एसकडे आहे. म्हणजे त्या एजन्सीकडे आहे, जिच्याकडे आपण सगळ्यात पहिल्यांदा पिटिशन सबमिट करू. हा निर्णय व्हिसा ऑफिसर त्यावेळेला नाही तिथे घेऊ शकत, की मी आता व्हिसा इश्यू करायला बघतोय आणि आता व्हिसा ऑफिसरला वाटलं, की नाही, अरे ह्याला तर $1,00,000 लावायला पाहिजे. हे व्हिसा ऑफिसर ठरवू शकत नाही. हे ठरवण्याचा अधिकार फक्त यू-एस-सी-आय आणि त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ स्टेटचा जो गाईडन्स मगाशी मी उल्लेख केला ज्याचा, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, की तुमच्या कुठल्याही पिटिशन्स ज्या ऑलरेडी फाईल झालेल्या आहेत, 21 सप्टेंबरच्या आधी फाईल झालेल्या आहेत आणि आता तुम्ही त्या पिटिशन्सच्या बेसिसवरती व्हिसा अप्लाय करायला कॉन्सुलेटमध्ये आलेला असाल, तर तुम्हाला ती जी फी आहे $1,00,000 ती ॲप्लिकेबल होते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो यू-एस-एच्या गाईडन्सनी आपल्याला सांगितला, तो त्यांनी हे सांगितलं, की हे जे प्रोक्लेमेशन आहे, धिस इज अप्लाइंग प्रॉस्पेक्टिव्हली. म्हणजे पुढे फाईल होणाऱ्या केसेसना ते लागू होईल. अच्छा. आधी ज्या होऊन गेलेल्या आहेत, त्यांना ते लागू होणार. आणि त्यामुळे ज्यांचे आधी पिटिशन्स झालेले आहेत, नुसती फाईल जरी झालेली आहे, म्हणजे दुसरं उदाहरण घेऊ आपण, की एखाद्याची फाईल झाली आहे केस फक्त 21 सप्टेंबरच्या आधी. अगदी धरून चला 18 सप्टेंबरला एखाद्याने H-1बी पिटिशन फाईल केली आहे. अजूनही पेंडिंग आहे. तिचा निर्णय अजूनही आलेला नाही. आणि आता ती 18 सप्टेंबरला फाईल केलेली पिटिशन समजा 19 ऑक्टोबरला अप्रूव्ह झाली आणि अशा माणसाला आता व्हिसा घेऊन आतमध्ये यायचं. Just because the petition was filed prior to the proclamation effective date, हां. ही 100 केची किंवा $1,00,000 ही जी काही फी आहे, ही त्या माणसाला लागू होत नाही. तो तरीसुद्धा जाऊन व्हिसा घेऊ शकतो आणि मग आतमध्ये ट्रॅव्हल करू शकतो. भारतातून इकडे येऊ शकतो. जर 2026 मध्ये भरपूर लोकं तयारी करतायत ऑलरेडी, राइट? H-1बी पिटिशनसाठी म्हण, स्टॅम्पिंगसाठी म्हण. अशा लोकांना तू काय सजेशन देशील? आता हा थोडा प्रश्न ट्रिकी आहे.
जसं मी तुला मगाशी म्हटलं तसं, की आता आपण ह्याच प्रश्नाला 2 सेगमेंटमध्ये बघूया, की आता एखाद्याला 2026 ला म्हणजे समज जो ऑलरेडी आत आलेला आहे, ज्याची समज पिटिशन या वर्षीच्या कॅपमध्ये अप्रूव्ह झालेली आहे किंवा ह्याच्या आधीच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये त्याची पिटिशन अप्रूव्ह झालेली आहे. तो आतमध्ये आलाय, त्याच्याकडे व्हिसा आहे. आता प्रश्न असा आहे, की जेव्हा हा व्हिसा होल्डर जो आहे, तो आता 21 सप्टेंबरच्या नंतर पुन्हा जेव्हा पिटिशन फाईल करतो, तेव्हा त्याला ती फी लागू होते की नाही? आता इथे थोडासा गाईडन्समध्ये डिस्क्रिपन्सी आहे. जसं मी तुला म्हटलं मगाशी, की यू-एस-सी-आयच्या गाईडन्समध्ये त्यांनी म्हटलंय, की जर का तुम्ही आधीची तुमची एखादी पिटिशन अप्रूव्ह आहे किंवा तुम्हालाकडे ऑलरेडी तुमचं H-1बी पिटिशन फाईल झालेली आहे, की तुम्हाला व्हॅलिडली इश्यूड केलेला व्हिसा आहे आणि असा माणूस जेव्हा परत H-1 पिटिशन फाईल करतो, तेव्हा त्याला आम्ही H-1 रिन्यूअल किंवा एक्सटेन्शन म्हणतो. तर असं एक्सटेन्शन जेव्हा हा माणूस करतोय, तेव्हा तो माणूस जर का एक्सटेन्शन करताना आतमध्येच असेल, अमेरिकेत असतानाच त्यांनी जर का एक्सटेन्शन करून घेतलेलं असेल, तर त्या पिटिशन्सना $1,00,000 ची फी लागू होत नाही. पण ह्याच असं यू-एस-सी-आयचा गाईडन्स सांगतो, की त्या पिटिशन्सना ती फी लागू होणार नाही. पण जर डिपार्टमेंट ऑफ स्टेटचा गाईडन्स बघितला, तर त्यांनी सांगितलंय, की 21 सप्टेंबरच्या नंतर ज्या काही पिटिशन्स फाईल होतील, त्या पिटिशन्सच्या बेसिसवरती जर का व्हिसा इश्युअन्ससाठी तुम्ही आलात, तर त्याला हे प्रोक्लेमेशन ॲप्लिकेबल होईल. म्हणजे ही विसंगती आहे. हं. मेन अथॉरिटी म्हणतेय, की जर तुमचं रिन्यूअल असेल, तर तुम्हाला लागू होणार नाही आणि डिपार्टमेंट ऑफ स्टेट म्हणजे जे कॉन्स्युलेट ऑफिसर्स आणि हे जे एजन्सी आहे, तर डिपार्टमेंट ऑफ स्टेटनी असं सांगितलंय, की तुम्ही 21 सप्टेंबरच्या नंतर फाईल केलेल्या कुठल्याही पिटिशनच्या बेसिसवरती जर का तुम्हाला व्हिसा हवा असेल, तर तो व्हिसा मात्र तुम्हाला देताना 100 के ठीक ची जी फी आहे $1,00,000 ची ती कदाचित भरावी. आता ह्या दोन्हीचं काय म्हणेन मी प्लेन रीडिंग केल्यानंतर धिस इज जस्ट माय इंटरप्रिटेशन अँड धिस इज जस्ट माय ओपिनियन. धिस शुड नॉट बी कन्स्ट्रूड ॲज अ लीगल ॲडव्हाइस. एक इथे डिस्क्लेमर देते, की आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात जी काही मतं व्यक्त होतील त्याला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर सल्ला समजलं जाऊ नये. धिस इज नॉट अ लीगल ॲडव्हाइस आणि इव्हन धिस डझंट क्रिएट एनी अटर्नी क्लायंट रिलेशनशिप बिटवीन मी अँड द व्ह्यूअर्स. सो जस्ट ट्राइंग टू गिव्ह दॅट डिस्क्लेमर. सो हे जे प्लेन रीडिंग मी आता म्हटलं तसं, तर प्लेन रीडिंग मधून जसं मगाशी म्हटलं, की मुळात आधी ही जी फी आहे $1,00,000 ची, ही लागू होणार की नाही ह्याचा निर्णय घेणार आहे यू-एस-सी-आयएस. हं. त्यामुळे जर का यू-एस-सी-आयएसनी ती फी न घेता पिटिशन अप्रूव्ह केलेली असेल, तर याचा अर्थ म्हणजे ज्या कुठल्या केसेस आता 21 सप्टेंबर नंतर फाईल होतील आणि त्यातल्या ज्या केसेस ही फी लागू न होता यू-एस-सी-आयएस अप्रूव्ह करणार आहे. याचाच अर्थ असा आहे, की यू-एस-सी-आयएसनी त्या केसेस एवढ्यासाठी अप्रूव्ह केल्यात, कारण त्या सगळ्या केसेस त्या एक्सेप्शन्समध्ये बसतायत. हं. कारण यू-एस-सी-आयएसला प्रोक्लेमेशनमध्ये असा गाईडन्स आहे, की जर का ह्या केसेस बसत नसतील आणि जर ही फी त्याला केसेसना लागू होत असेल, त्या पिटिशन्सना लागू होत असेल, तर जोपर्यंत ती फी रिकव्हर होत नाही, तोपर्यंत त्या पिटिशन्स यू-एस-सी-आयएसनी अप्रूव्हच करायच्या नाहीत. दे शुड जस्ट सस्पेंड द एज्युडिकेशन टिल ती फी पे होईल. त्यामुळे जर का यू-एस-सी-आयएसनी 21 सप्टेंबरच्या नंतर फाईल केलेली एखादी पिटिशन ही $1,00,000 फी न घेता अप्रूव्ह केली, तर इन माय ओपिनियन त्या पिटिशनच्या आधारे जेव्हा तो माणूस व्हिसा अप्लाय करण्यासाठी बाहेर जाईल व्हिसा इंटरव्ह्यूसाठी, तेव्हा कॉन्स्युलेट ऑफिसरला हा अधिकार असता कामा नये, की तिथे त्यांनी म्हणावं, की नाही तू $1,00,000 पे केलेले आहेत ह्या केससाठी ह्याचं प्रूफ मला दे. कारण ते प्रूफ दे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही. जर बरोबर. का पिटिशनवरती यू-एस-सी-आयएसनीच ती फी न घेता जर पिटिशनने यू-एस-सी-आयएसनी जर ती पिटिशन अप्रूव्ह केलेली असेल, तर मला असं वाटतं, की त्या पिटिशनच्या बेसिसवरती जो कोणी व्हिसा घ्यायला जाईल, त्याला तो व्हिसा कॉन्सुलेटनी दिला पाहिजे. कारण ह्याला या व्हिसासाठी ती फी लागू होते की नाही ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कॉन्सुलेट ऑफिसरला नाही. वाह! त्यामुळे तो अधिकार ज्यांच्याकडे आहे त्या एजन्सीनी जर ती ऑलरेडी अप्रूव्ह केलेली असेल, फी न घेता, तर दॅट इटसेल्फ मेक्स इट क्लिअर की ही केस एक्झम्पशनमध्ये येते आणि हं. म्हणूनच ती फी त्या एजन्सीनी घेतलेली नाही. थोडक्यात तू जसं आय थिंक आधी पण म्हटली, की यू-एस-सी-आय-एस सीम्स लाइक द डी फॅक्टो ऑथॉरिटी ते 1,00,000 फीच्या बाबतीत. ते निर्णय घेणार. त्यांनी जर तुम्हाला ग्रीन मार्क दिला याचा अर्थ आयदर तुम्हाला ती ॲप्लिकेबल नाही किंवा तुम्ही त्या एक्सेप्शनमध्ये जसं नॅशनल इंटरेस्ट वेव्हर, एन-आय-व्ही वेव्हर तू म्हटली त्याच्यामध्ये तुम्ही बसतात आणि तुम्ही बेसिकली तुमचं प्रोसेस पुढे स्टार्ट करू शकता. ह्या सगळ्या याच्यामुळे
तुला असं नाही वाटत का जे फ्रेश ग्रॅज्युएट्स असतात, आपले कॉलेजमधनं जे निघतात आणि मग ते ओ-पी-टी नंतर H-1B करतात, राइट? एवढ्या मोठ्या फीजमुळे आता पगार आपण एका साइडला जर बघितला आणि ही फीजच जर बघितली, तर ते जे आपलं बिझनेस समीकरण जे म्हणतो मोठमोठ्या कंपन्यांचं, ते फार विस्कळीत झालंय असं तुला नाही वाटत? नक्कीच, नक्कीच झालंय. नक्कीच झालंय. कारण आता प्रत्येक एम्प्लॉयरला जर बाहेरून कोणाला आणायचं असेल, तर आधी त्याचं स्वतःचं बजेट बघावं लागेल. कारण कसं असतं, जसं मी मगाशी म्हटलं तसं, की प्रत्येक H-1B एम्प्लॉयीला प्रिव्हेलिंग वेज जी असते, म्हणजे ज्या वेज लेव्हलसाठी त्याची केस फाईल झालेली असते, तेवढं वेज मिनिमम देणं हे अपरिहार्य असतं. आयदर ते मिनिमम वेज जे प्रिस्क्राईब्ड आहे तेवढं द्यायचं प्रिव्हेलिंग वेज किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच द्यावं लागतं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण घेतलं तर समजा एखाद्या बाहेरून येणाऱ्या माणसाची सॅलरी H-1B होल्डरची सॅलरी समजा एम्प्लॉयरनी ठरवली, की मी याला $70,000 देईल. तर आता त्याला तो 70,000 देऊन तिथे त्याला ते थांबणार नाही. तर त्याची टोटल कॉस्ट विल बी 1,70,000 होणार. कारण जेव्हा तू बाहेरून एखाद्या माणसाला आतमध्ये आणणार, तेव्हा यू हॅव टू गिव्ह हिम हिज सॅलरी व्हिच यू हॅव कमिटेड ऑन द पिटिशन. ॲडिशनली हे $1,00,000 पण द्यायला लागणार. म्हणजे कॉस्ट आणि जे एम्प्लॉयरचं जे काही बजेटिंग असेल, त्यांच्या एम्प्लॉयी पूलसाठीचं, हे पूर्णच्या पूर्ण बजेट सगळ्यात स्मॉल एम्प्लॉयर्सचं, इव्हन बिग एम्प्लॉयर्सचं सुद्धा डेफिनेटली हलणार आहे. त्यामुळे काय म्हणेन मी, हे प्रोक्लेमेशन असंच इफेक्टिव्ह राहिलं वर्षभर, तर बऱ्याचशा स्मॉल एम्प्लॉयर्सना त्याचा डेफिनेटली अफेक्ट होणारच आहे आणि ॲट द सेम टाईम मोठ्या एम्प्लॉयर्सना पण त्याचा अफेक्ट होणार आहे. आता जर तुझा प्रश्नातला जो दुसरा पॉइंट होता, की विद्यार्थ्यांना ह्याचा इम्पॅक्ट होणार. आता त्या बाबतीत सुद्धा ना गाईडन्स थोडा अनक्लिअर आहे. कारण जेव्हा तुम्ही F1 वरती असता, तेव्हा ऑलरेडी तुम्ही अमेरिकेत आलेले असता. आपण हे सगळं जर का बघितलं, तर हे प्रोक्लेमेशन कशासाठी आलंय? हे प्रोक्लेमेशन अशासाठी आलंय, की बाहेरून आत येणाऱ्या H-1B लोकांना रोखणं. तो ट्रॅव्हल, त्यांचा जो इंटेक आहे अमेरिकेमध्ये, तो रोखण्यासाठी खरं तर हे सगळं प्रोक्लेमेशन आहे. आता F1 स्टुडंट्स जे आहेत, हे खरं तर आता बाहेरून आत येत नाहीत. ते ऑलरेडी आतच आहेत. म्हणजे ते खरं म्हटलं तर ऑलरेडी अमेरिकेत आलेलेच आहेत. आणि आता जेव्हा ते F1 वरून H1 वरती जातात, तेव्हा त्याला आम्ही चेंज ऑफ स्टेटस म्हणतो. म्हणजे हे जे काही आपण ऐकतो ना, की H1 किंवा F1, L1 हे सगळे आहेत, ह्याला आपण इमिग्रेशन स्टेटस असं म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही एका स्टेटसमधून दुसऱ्या स्टेटसमध्ये जाता, ती जी प्रोसेस असते, ती प्रोसेस फक्त तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुम्ही अमेरिकेत फिजिकली प्रेझेंट असता. त्यामुळे F1 स्टुडंट्स अमेरिकेत ऑलरेडी असणारच आहेत आणि आता त्यांचं स्टेटस जर का त्यांना F1 वरून H1 वरती करायचं असेल, तर मग हा प्रश्न उद्भवतो, की हे जे प्रोक्लेमेशन आहे, हे प्रोक्लेमेशन म्हणतं, की बाहेरून जेव्हा कुठलाही एम्प्लॉयर H-1B पिटिशन फाईल करेल, बाहेरून एखाद्या व्यक्तीला आत आणण्यासाठी, तेव्हा हे प्रोक्लेमेशन जर लागू होणार आहे. तर बरं. जो आतमध्ये आहे ऑलरेडी, त्याला H-1 वर आणण्यासाठी जेव्हा नवीन पिटिशन एम्प्लॉयर फाईल करेल, तेव्हा त्याला सुद्धा हा नियम लागू होणार. त्या एम्प्लॉयरला सुद्धा ही फी द्यावी लागणार. कारण खरं म्हटलं तर एम्प्लॉयर बाहेरून कोणाला आत आणत नाहीये. जो बरोबर. आतमध्ये आहे त्याचं फक्त इमिग्रेशन स्टेटस चेंज कर. पण ह्या बाबतीतचा गाईडन्स अजूनही क्लिअर नाही. हं. माझ्या मते दिस इज जस्ट माय ओपिनियन. कारण प्रोक्लेमेशनच्या कंप्लायन्स सेक्शनमध्ये त्यांनी असं म्हटलंय, की ही फी त्यांनाच द्यायला लागणार आहे, जे एम्प्लॉयर अशा एम्प्लॉईजसाठी H-1B पिटिशन फाईल करतील, जे आता करंटली आउटसाइड यूएस आहे. दॅट इज व्हॉट द प्रोक्लेमेशनचा कंप्लायन्स सेक्शन सेज. करेक्ट. त्यामुळे वाटताना असं वाटतंय, इंटरप्रिटेशन जर त्याचं केलं तर असं वाटतंय, की देअर इज अ पॉसिबिलिटी, की जे ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत, कुठल्यातरी वेगळ्या स्टेटसमध्ये आता आहेत. त्यांनी जर का H-1B साठी पिटिशन फाईल केली, तर देअर इज अ पॉसिबिलिटी कदाचित त्यांच्या केसेसना ही फी लागू होणार नाही. पण परत USCISचा जो गाईडन्स आहे आलेला, त्याच्यात त्यांनी सांगितलं 21 सप्टेंबरच्या नंतर तुम्ही नवीन पिटिशन फाईल केलीत, की ती फी लागू होणार. त्यामुळे इट इज सो कॉन्ट्राडिक्टरी, की नक्की म्हणायचंय काय हे जरा अजूनही अनक्लिअर आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या बाबतीत थोडा अजून गाईडन्स गव्हर्नमेंटकडनं येणं अपेक्षित आहे. आणि तू जसं आधी म्हटली बिझनेस इम्पॅक्ट फार मोठा आहे. म्हणजे आता मोठमोठ्या ज्या आपल्या Meta, Googles एंड द Facebooks ऑफ द वर्ल्ड प्रॉबॅबली कॅन राईड आउट धिस स्टॉर्म.
पण भरपूर ज्या आता स्टार्टअप वर्ल्ड मधल्या भरपूर अशा 5-10 एम्प्लॉईजच्या, 20 एम्प्लॉईजच्या ज्या कंपन्या असतात, आय एम नॉट शुअर की ते एवढी मोठी कॉस्ट ॲब्सॉर्ब करू शकतील का? एस्पेशली जर त्यांच्याकडे 4-5 लोकं आहेत H-1Bवर. नॉट नेसेसरली इंडियामधूनच त्यांनी, कारण H-1B हा ग्लोबल व्हिसा आहे, कुठूनही येऊ शकतो. सो व्हेरी इंटरेस्टिंग. आणि अजून एक तू आय थिंक इनडायरेक्टली अलूड केलं की द मेन रिझन द होल ह्या सगळ्या याच्या मागचं एक आहे की H-1Bचा जो इंटेक आहे तो फ्लो थोडासा कमी करायचा आहे ॲडमिनिस्ट्रेशनला. सो दॅट इज द मेन इन्स्पिरेशन बिहाइंड धिस प्रोक्लेमेशन, बरोबर? असंच तुझं करेक्ट. म्हणणं. करेक्ट. कारण तू बघितलंस तर प्रोक्लेमेशनचं जे नाव आहे, ते नावच सजेस्ट करतं की रेस्ट्रिक्टिंग द एंट्री ऑफ एलियन्स ऑर आउटसाइड यूएस बेसिक. त्यामुळे जे बाहेर आहेत ऑलरेडी, आणि म्हणूनच जर तू बघशील म्हणजे हे सगळं त्याच दिशेने जातंय. म्हणून पहिल्यांदा प्रोक्लेमेशनमध्ये आलं की बाहेरून आत येणाऱ्या प्रत्येकाला $1,00,000 दिल्याशिवाय आत येता येणार नाही. दॅट वॉज द प्रोक्लेमेशन ऑन सप्टेंबर 9. 20 तारखेला इमिजिएटली गायडन्स आला की असं नाहीये. ज्यांचं ऑलरेडी आहे झालेला, ह्या प्रोक्लेमेशनच्या इफेक्टिव्ह डेटच्या आधी ज्यांचं झालेलं आहे, ते लोकं आतमध्ये येणार असतील तर त्यांना नाही. याचाच अर्थ जे ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी ही फी ॲप्लिकेबल होत नाहीये. आणि बरोबर. म्हणून मला कुठेतरी अशी एक होप आहे, की अच्छा. कदाचित जे स्टुडंट्स व्हिसावरती आता आहेत, पण जे आता अपकमिंग लॉटरी 2026 ची जेव्हा येईल, तेव्हा त्या लॉटरीमध्ये जेव्हा ते अप्लाय करतील, तेव्हा देअर इज अ पॉसिबिलिटी. आय एम नॉट सेइंग 100% की नाही, त्यांना हे लागू होणारच नाही. आय एम नॉट सेइंग. पण मला असं वाटतं, की जे आतमध्ये वेगळ्या कुठल्यातरी व्हिसा घेऊन ऑलरेडी आतमध्ये आलेल्या, त्यांना कदाचित ही फी लागू होणार नाही. पण जसं म्हणलं तसं, की ह्या बाबतीतचा क्लिअर कट गाईडन्स अजूनही अवेलेबल नाहीये. पण थोड्या दिवसात त्याच्याबद्दलचा गाईडन्स नक्की येईल. कारण अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशन ELA दे आर डेफिनेटली रीचिंग आउट टू USCIS फॉर मोर क्लॅरिटी. त्यामुळे वी आर एक्स्पेक्टिंग की काहीतरी ह्याच्या बाबतीतचा गाईडन्स नक्की येईल. कारण हा प्रश्न आमच्या सगळ्याच लॉयर्सना पडलेला आहे, की म्हणजे फक्त F1 स्टेटस असंच नाही. समजा दुसरा कोणीतरी TN वरती आहे हं. किंवा एखादा L1 वरती आहे किंवा एखादा B2 वरती आतमध्ये आलेला आहे. L2 वरती आहे, H4 वरती आहे, न्यूमरस F2 वरती आहे फॉर एक्झाम्पल. न्यूमरस डिफरंट व्हिसा कॅटेगरीज आहेत. त्यामुळे जर हे जे ऑलरेडी आतमध्ये आहेत, ह्यांना जर का करायचं असेल चेंज ऑफ स्टेटस, आणि मग त्यांच्यासाठी जेव्हा ती नवीन पेटिशन फाईल, त्या चेंज ऑफ स्टेटसला पण तुम्ही हा जो नियम आहे, हा नियम लागू करणार का? फॉर दोज पीपल हू आर ऑलरेडी विदिन द युनायटेड स्टेट्स. हा प्रश्न अजून तरी तसा म्हणशील तर अनुत्तरितच आहे. आता अजून एक असं ओरिजिनल प्रोक्लेमेशनमध्ये लिहिलं होतं की सप्टेंबर 26 पर्यंतच हे प्रोक्लेमेशन आहे, नंतर ते एक्सपायर होणार आहे, राइट? अशी काहीतरी लँग्वेज होती. येस, ते पण थोडंसं येस. कन्फ्युजिंग वाटलं मला. म्हणजे फक्त त्या एका वर्षातच तुम्ही ती फी अप्लाय करणार आहेत का काय? व्हॉट डज दॅट मीन? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की आता तुम्ही जर प्रोक्लेमेशन बघितलं तर हे प्रोक्लेमेशन करण्याची गरज का आहे, हे बऱ्यापैकी नरेट केलेलं आहे, की टोटल पूल ऑफ H-1B जो आहे, त्याच्यातले किती जण घेतात आणि मग कसे अमेरिकन वर्कर्स त्याच्यामुळे अफेक्ट होत आहेत वगैरे, असं काही स्टॅटिस्टिकल डेटा त्या प्रोक्लेमेशनमध्ये त्यांनी प्रोव्हाईड केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे, की आता इट्स अ हाय टाइम, की जिथे आपल्याला या H-1Bचे जे आतमध्ये येणारे लोक आहेत त्यांना रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे, की धिस व्हिसा इज फॉर दोज पीपल हू आर हायली स्किल्ड, आणि जे आतमध्ये येत आहेत नॉट नेसेसरीली दे ऑल आर हायली स्किल्ड. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे, की 1,00,000 फी का? की एम्प्लॉयर, तो जो एम्प्लॉई आहे तो खरोखर इतका व्हॅल्युएबल आहे, की मी त्याच्यासाठी $1,00,000 सुद्धा द्यायला तयार आहे, पण मला तो हवा. बिकॉज ही इज अ हायली स्किल्ड वर्क. आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे, की मग हा H-1B प्रोग्राम जो बेसिकली अस्तित्वात आला, की फॉरेन मधलं किंवा आउटसाइड US जे कोणी हायली स्किल्ड लोक आहेत, ते आपल्या देशात आले पाहिजेत, म्हणून हा कार्यक्रम बेसिकली किंवा हा प्रोग्राम सुरू केला गेला. तर त्यांचं म्हणणं असं की हा कार्यक्रम बेसिकली किंवा हा प्रोग्राम इज बिंग मिसयूज, आणि खरोखर हायली स्किल्ड येतायत असं होत नाहीये, आणि म्हणून दे आर लिव्हिंग धिस एक्झॉर्बिटंट फी ऑफ त्यामुळे म्हणजे आता जसं तू म्हणालास, की 1 वर्षभर त्यांना थांबून बघायचंय, की खरंच ही एंट्री रेस्ट्रिक्ट केल्यामुळे अमेरिकन वर्कर्सना काय फायदा होतोय? हं. किती जॉब्स अमेरिकन वर्कर्सकडे जातायत? आणि मग त्या बेसिसवरती का जे काही आता आतमध्ये येतात त्याची खरोखर गरज आहे इथल्या इंडस्ट्रीज सस्टेन होण्यासाठी. ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी दे जस्ट वॉन्ट 1 इयर. आणि समजा खरंच हे प्रोक्लेमेशन कोर्टात गेलं, पण कोर्टाने सांगितलं, की नाही, धिस प्रोक्लेमेशन इज राइट. अनफॉर्च्युनेटली जर का असं झालं, तर वर्षभर हा नियम लागू राहणार. आणि मग डेफिनेटली त्याचा अभ्यास होईल, की ह्याच्यामुळे खरंच किती इम्पॅक्ट झाला इंडस्ट्रीजना,
US वर्कर्सना ह्या सगळ्याचा अभ्यास होईल आणि मग त्याच्यानंतर ठरवलं जाईल 1 वर्षानंतर, की हा नियम असाच पुढे एक्सटेंड करायचा की नाही. त्यामुळे या 1 वर्षभरात हा नियम जर का लागू झाला, तर वर्षभरात जेवढ्या नवीन केसेस होणार, त्या सगळ्या नवीन केसेसना ही फी ॲप्लिकेबल होणार. बापरे! पुढच्या एका वर्षात USCISचं अकाउंट बुक म्हणजे एकदम ग्रीनमध्ये जाणार आहे असं मला दिसतंय. हू नोज म्हणजे अदरवाईज मी म्हणेन अदरवाईज की पीपल मे रिफ्रेन. हं. एम्प्लॉयर्स कदाचित पुढचं 1 वर्षभर नाहीच फाईल करणार आणि आता जो म्हणजे ह्याचा एक पॉझिटिव्ह साइड मी असं म्हणेन. नॉट पॉझिटिव्ह साइड पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा होऊ शकतो, की आता टेक इंडस्ट्रीमध्ये भरपूर ले ऑफ झाले रिसेंटली. येस, येस. आणि जसं मी तुला आता म्हटलं तसं, की ही जी फी आहे, ही जर तुमच्याकडे आधीचा H-1B असेल, तर तुम्हाला ती फी लागू होत नाही. तुमचं एक्सटेन्शन असेल किंवा तुम्ही एम्प्लॉयर जरी चेंज करत असाल, तरी ती फी तुम्हाला लागू होणार. असे जे लोकं आता काय होणार आहे, की लोकं जे इथले जे अमेरिकन एम्प्लॉयर्स जे आहेत, ज्यांनी भरपूर H-1B होल्डर्सच्या पोझिशन्स ऑलरेडी ज्यांच्याकडे आहेत, असे लोकं आता इथलं जे टॅलेंट आहे किंवा इथे जे H-1B वरती होते, पण ज्यांचा ले ऑफ झालाय. त्या लोकांना डेफिनेटली जॉब मार्केट ओपन आहे. कारण आता एम्प्लॉयर्स अशाच लोकांसाठी H-1B फाईल करतील, ज्यांच्यासाठी त्यांना ही फी द्यायलाच लागणार. त्यामुळे ले ऑफ झालेले जर का लोकं असतील इथे, ज्यांना आता जॉब शोधायचा आहे, देअर इस अ पॉसिबिलिटी की त्यांना मे बी स्मॉल एम्प्लॉयर्स जे आहेत, त्यांच्याकडे जॉब मिळू शकतो. कारण त्या स्मॉल एम्प्लॉयरला ह्या माणसाला जरी घेतलं, तरी अमेरिकेतच आहे, त्याचं ऑलरेडी H-1 आहे. त्यामुळे त्यांना ही फी द्यायला लागणार नाही. सो देअर माइट बी अ पॉसिबिलिटी फॉर दोज हू वर लेड ऑफ विदिन पास्ट फ्यू मंथ्स मे गेट मोर जॉब्स नाऊ कारण आता एम्प्लॉयर्स बाहेरून आणणार नाहीत. बरोबर आहे. कुठेतरी तुला ते एक आपण म्हणतो सिल्व्हर लायनिंग ह्या सगळ्या प्रकरणातून दिसते. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अनफॉर्च्युनेट आहे, पण जसं तू म्हटली थोडंसं आय थिंक अमेरिकेला ते H-1B सिस्टमचा मे बी दे सेन्स्ड सम आता प्रत्येक सिस्टममध्ये कुठे ना कुठे यूज, अब्यूज थोड्या मोठ्या प्रमाणात होतच असतो आणि आय थिंक त्यांना तो बार रेस करायचा आहे बेसिकली तू जसं म्हणतीयेस, की एक्सेप्शनली टेक्निकली प्रोफिशियंट कॅन्डिडेट्सच त्यांना आतमध्ये हवे. बाकी त्यांचं म्हणणं असं आहे, की ठीक आहे एवढा जर एक्सेप्शनली टॅलेंटेड असेल, तर द आय-टी कंपनीज ऑफ द वर्ल्ड $1,00,000 तुम्ही देऊ शकता, असं मे बी त्यांचं ते धोरण आहे. फार म्हणजे इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. ऑफकोर्स अनफॉर्च्युनेट आहे. मला असं फार वाटतंय ना, की याचा फायदा इतर देशातलं ॲडमिनिस्ट्रेशन घेऊन आपल्या भारतीय टॅलेंटला आता तिकडे अट्रॅक्ट करायचा भरपूर प्रयत्न करतील. जसं म्हणजे कॅनडा म्हण किंवा ऑस्ट्रेलिया म्हण. तुला काय वाटतं? नक्कीच, नक्कीच होऊ शकतं. ह्याचा आणखीन एक पैलू असा पण होऊ शकतो, की बरचसं काम अमेरिकेत जे होतंय, ते कदाचित आउटसोर्स होऊन भारताकडे जाऊ शकतं. कारण आता तू जर बघितलंस तर टोटल पूल ऑफ H-1Bची जी लॉटरी असते एव्हरी इयर, त्याच्यामधलं स्टॅटिस्टिक्स प्रमाणे अल्मोस्ट 70% जो पोर्शन आहे, तो अल्मोस्ट 70% आपले भारतीय लोकच उचलतात. त्यामुळे जर आता तो इन्फ्लो आतमध्ये जो येणार आहे, तो जर का कमी झाला किंवा अल्मोस्ट बंद झाला. तर देअर इस अ पॉसिबिलिटी की हे सगळं जे काम आपली लोकं करत होते इथे येऊन, ते कदाचित आउटसोर्स होऊ शकतं आणि कदाचित भारतात जास्ती रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे, की तसंही होऊ शकतं किंवा जसं तू म्हणालास तसं, की हे जे आपलं टॅलेंट आहे, हे टॅलेंट आता इथे येणार नाही. पण त्याच्याऐवजी ते टॅलेंट कदाचित वेगळ्या देशांकडे जाऊ शकतं. ह्याचा आणखीन पण एक पैलू मला असा वाटतो, की बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा इथे शिकायला म्हणून स्टुडंट्स येतात अमेरिकेत, तेव्हा कुठेतरी हे स्वप्न मनात घेऊन आलेले असतात, की मी इथे शिकीन आणि मग मी कदाचित इथेच सेटल होईन आणि हा राउट त्यांचा ठरलेला असतो, की इथे यायचं F1 वरती, मग H1 वरती अप्लाय करायचं, इथे राहायचं. आता मगाशी मी जसं म्हटलं तसं, की समज जे मला वाटतंय तसं नाही USCISने इंटरप्रेट केलं आणि ते म्हणाले, की नाही तुम्ही इथे आतमध्ये आहात आणि चेंज ऑफ स्टेटस करताय H-1B न्यू पिटिशन तुम्हाला ही फी लागू होणार. असं जर का एक्सप्लेनेशन आलं, तर देअर इस अ पॉसिबिलिटी, की मग स्टुडंट्स म्हणतील, मग आम्ही तिथे जाऊ शिकू. पण जेव्हा आम्ही शिकल्यानंतर आमच्यासाठी H-1 फाईल करायची वेळ येईल, तेव्हा कुठलाच एम्प्लॉयर आमच्यासाठी करणार नाही. तो म्हणेल, तुमचं आत्ता तुम्ही मास्टर्स कंप्लीट केलंय. तुमच्यासारख्या नवीन शिकून आलेल्याला, ज्याला खूप एक्सपिरियन्स नाही, अशा माणसासाठी मी $1,00,000 का देईन? त्यामुळे असं पण होऊ शकतं, की स्टुडंट्सना अमेरिकेत येण्याचा जो इंटरेस्ट आहे आत्ता, त्यालाच खीळ बसू शकते आणि कदाचित स्टुडंट्सचा जो इन्फ्लो आहे अमेरिकेतला, तोही ॲडव्हर्सली इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण जर माझ्यासाठी हा पुढचा मार्ग जो आहे H-1 घेऊन मी इथेच राहीन किंवा काय, तोच जर बंद होणार असेल, तर देअर इज
पॉसिबिलिटी, की मग मग मी कशाला जाऊ त्या देशात शिकायला? मग मी दुसरीकडे. त्यामुळे असं पण होऊ शकतं, की कदाचित युनिव्हर्सिटीजना सुद्धा हे फेस करावं लागेल, की भारतातून येणारे किंवा फक्त भारतातूनच नाही, कारण हा नियम फक्त भारतासाठी नाही, हा ग्लोबली आहे. बरोबर. बाहेरच्या देशातून येणारे जे कोणी स्टुडंट्स असतील, ज्यांचं हे स्वप्नच आहे, की मी अमेरिकेत जाईन, शिकेन, मग पुढे राहीन. त्या सगळ्यांचं स्वप्न धुळीला मिळालंय. त्यामुळं डेफिनेटली दे विल हॅव टू रिथिंक, की मग मला फक्त शिकायचं आहे आणि मग शिकून झालं, की मला परत यायचंय. असं ज्यांना करायचं असेल तेच येतील. त्यामुळे हा आणखीन एक वाईड इम्पॅक्ट अमेरिकेला फेस करायला लागू शकतो. मी कुठेतरी परवा ऐकत होतो इव्हन पीपल वर सेइंग की अकॅडेमियामध्ये पण H-1B असतात. तर तिथे पण इम्पॅक्ट होऊ शकतो. रिसर्च वगैरेमध्ये पण H-1B असतात. आणि स्पेशली अनफॉर्च्युनेटली ट्रॅडिशनली तिथे टेक सारखा पगार नसतो. तर त्या फील्डमध्ये तर हेवी इम्पॅक्ट होऊ शकतो आणि याचा म्हणजे लाँग टर्म इफेक्ट फार होऊ शकतात. अमेरिकन नॉट जस्ट इकॉनॉमी लाइक द लाँग टर्म सायन्स, टेक्नॉलॉजी फील्डमधलं काय जे तुमची प्रगती असते. नक्कीच, नक्कीच. कारण हे जे तू म्हणालास, की म्हणजे ह्या प्रकारचा जो H-1B असतो, त्याला लॉटरी लागत नाही. त्याला आम्ही कॅप एक्झम्प्ट एम्प्लॉयर्स असं म्हणतो, की जे जे सगळेच एम्प्लॉयर्स नाही फाईल करू शकत. त्याच्यासाठी आयदर तुम्ही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटीज असतील किंवा तुम्ही नॉन प्रॉफिट गव्हर्नमेंट रिसर्च ऑर्गनायझेशन असाल. तर अशा प्रकारचे जे एम्प्लॉयर्स असतात, फक्त तेच असा H-1 कॅप एक्झम्प्ट म्हणतो आम्ही त्याला. तर H-1 कॅप एक्झम्प्ट पिटिशन्स ते लोकं फाईल करू शकतात. अनफॉर्च्युनेटली प्रोक्लेमेशनमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही, की हा नियम ह्या लोकांना लागू होणार नाही किंवा अशा एम्प्लॉयर्सना लागू होणार. हा नियम सरसकट सगळ्या एम्प्लॉयर्सना लागू होणार. त्यामुळे डेफिनेटली ज्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्यांच्याकडे असे हे बाहेरून आलेले लोकं रिसर्चसाठी म्हणजे ऑफ हायली टॅलेंटेड लोकच येतात H-1 वरती आणि जर का आता त्यांनाही आणि ह्या तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असेल तर आय डाउट की $1,00,000 ची फी भरून H-1B होल्डर तर घेऊच शकणार. त्यामुळे डेफिनेटली ह्या म्हणजे युनिव्हर्सिटीज, रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, रिसर्च ऑर्गनायझेशन्स या सगळ्यांना ह्याचा हेवी इम्पॅक्ट डेफिनेटली अनुभवावा लागणार. पण आपल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा तुझ्याकडनं क्लॅरिफिकेशन घेतो. जर H-1B धारक अमेरिकेत ऑलरेडी आहे आणि त्यांची फॅमिली भारतात आहे H-4 वर आणि ते H-4 वरनं आपल्या भारतातून अमेरिकेत यायचा प्रयत्न करणार पुढच्या काही महिन्यामध्ये ते येणार आहेत. तर त्यांना याचा काही इम्पॅक्ट नाही. बरोबर? नाही. म्हणजे हा प्रश्न खरंच खूप छान विचारलास कारण बऱ्याचशा मी अशा रुमर्स पण ऐकल्या. म्हणजे माझ्या क्लायंटने सांगितलं, की "अरे H4ला पण हे ॲप्लिकेबल होणार आहे ना, L1ला पण ॲप्लिकेबल होणार आहे." म्हणजे मला असं वाटतं लोकं कधी-कधी आपण म्हणतो ना म्हणजे वाऱ्याबरोबर बातमी पसरते आणि ती काहीही होत जाते. तसं झालंय. सो इथे मी हे नक्की सांगेन, की हा जो काही नियम आहे $1,00,000 फीचा हा फक्त आणि फक्त H-1B व्हिसासाठीच ॲप्लिकेबल आहे. बाकी कुठल्याही व्हिसासाठी हा नियम लागू होत. त्यामुळे जे H-4 वरती फॅमिलीज असेल एखादी आणि ते जर का आत येत असतील, तर H-4 वाल्यांना कोणी म्हणणार नाही, की तुम्ही $1,00,000 फी दिली का? किंवा स्टुडंट्स आतमध्ये येणार असतील F-1 वरती, तर त्यांनाही कोणी विचारणार नाही, की तुम्ही $1,00,000 फी दिली. मित्रांनो फार महत्त्वाचा पॉइंट सांगितला स्वप्नालीने. तुम्ही जर H-4 वर असाल किंवा नॉन H-1B दुसरं स्टेटसवर असाल किंवा त्याच्या स्टॅम्पिंगसाठी जाणार असाल, तर तुम्हाला त्या $1,00,000 फीसची भीती नाहीये. हे जे प्रोक्लेमेशन हे स्पेसिफिकली फक्त H-1Bलाच अप्लाय करतं. एकंदरीत तू म्हणजे माझं असं रीड आहे, तू जसं म्हटली टेक सेक्टरमध्ये थोडीशी मंदी आली आहे. एआयचं एक नवीन यू नो ते आहे. त्याच्यामुळे जॉब्स जातायत. त्याच्यामुळे आय थिंक कुठेतरी ते म्हणतो ना आपण राजकीय समीकरण इथलं जरा थोडंसं किचकट झालंय आणि पुढच्या वर्षी इलेक्शन येतात. त्याच्यामुळे लोकांना ते आता काहीतरी करायला पाहिजे म्हणून ही सगळ्या गोष्टी होतायत. पण भरपूर सिल्व्हर लायनिंग आहेत. जसं इंडियाला एक ते रिव्हर्स ब्रेन ड्रेनही होऊ शकतो. मला असं फार वाटतं या गोष्टीने. ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे कारण आपली इकॉनॉमी आता बूमिंग आहे. आपल्याकडे हो, मी. भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. स्लोली ग्रोथ व्हायला लागली आहे. त्याच्यामुळे होपफुली लोकही आता थोडासा वेगळ्या दृष्टीने विचार करतील. देअर इज अ क्वाईट पॉसिबिलिटी. म्हणून मी तुला मगाशी जसं म्हटलं तसं, की हे जर का प्रोक्लेमेशन वर्षभरासाठी इफेक्टिव्ह राहिलं, तर ह्याच्यामुळे काय बदल घडतायत इकॉनॉमीमध्ये हे आपल्याला बघायला नक्कीच मिळतील. आणि त्याच्यातलीच एक पॉसिबिलिटी अशी होऊ शकते, की यूएस एम्प्लॉयर्स विल स्टार्ट आउटसोर्सिंग, की आम्हाला जर लेबर मिळत नाहीये इथे, तर वी विल आउटसोर्स. सो आय एम नॉट शुअर म्हणजे हेतू शुद्ध आहे, की बरोबर आहे, की
अमेरिकन वर्कर्सना बेनिफिट दिलंच पाहिजे. अमेरिका देश आहे म्हटल्यानंतर अमेरिकेतले जे नागरिक आहेत त्यांना प्रेफरन्स दिला गेलाच पाहिजे. हे अगदी मला मान्य आहे. पण हा विचार करण्याची गरज आहे, की इज धिस द राइट वे? आणि खरंच हे करून खरंच त्यांना लाभ होणार आहे का अमेरिकन वर्कर्सना? हे जोपर्यंत काही डेटा समोर येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर कमेंट करणं इज रिअली डिफिकल्ट. आणि तू जसं म्हटलीस ना, की बिझनेसेस राइट? बिझनेसेस आर व्हेरी स्मार्ट. दे विल अल्वेज फिगर आउट की हाऊ टू नॅव्हिगेट द सिस्टम, हाऊ टू वर्क अराउंड द सिस्टम. या. म्हणजे मी तुला म्हटलं तसं, की जर का असं झालं, जे आपण मगासपासनं म्हणतोय किंवा ज्याच्या बाबतीत मी होपफुल आहे, की कदाचित असं होऊ शकतं, की जो ऑलरेडी आतमध्ये आलेला आहे, तो जर का H-1B अप्लाय करत असेल आणि जर त्यांनी त्याच्यावरती हा नियम लागू केला नाही, तर दॅट कॅन बी वन ऑफ द वे आउट, की हं. तुम्ही वेगळं स्टेटस घेऊन आतमध्ये या आणि मग लाइक ट्राय टू गेट युअर H-1B स्टेटस. आणि आता सुद्धा म्हणजे हा काही नवीन इन्व्हेंट झालेला मार्ग आहे असा नाही. हा आता सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकं L1 वरती येतात. L1 वरती त्यांना 7च वर्ष असतात. तुमचं I-140 अप्रूव्ह झालं तरी तुम्हाला L1 पुढे एक्सटेंड करता येत नाही. जसा H-1B करता येतो. आणि मग लोकं L1 वरनं H-1B वरती ट्रान्सफर होतात. F1 वरती असतात ते ट्रान्सफर होतात H-1 वरती किंवा जे H-4 वरती असतात ते सुद्धा त्यांचं स्टेटस चेंज करून घेतात H-1. त्यामुळे जर का नियम या पद्धतीच्या म्हणजे चेंज ऑफ स्टेटस पिटिशन्सना जर का हा नियम लागू झाला नाही, तर तो एक डेफिनेटली नवीन मार्ग असेल, की जेव्हा एम्प्लॉयर्स असे लोकं शोधतील, की जे वेगळ्या स्टेटसमध्ये ऑलरेडी इथे आहेत आलेले आणि मग ज्यांच्यासाठी H-1B फाईल करतात. पण अजूनही त्याच्याबाबतची क्लॅरिटी आपल्याकडे नाही, की ह्या अशा प्रकारच्या केसेसना हा नियम लागू होणार की नाही. तुम्हाला म्हणजे ॲज लॉयर्स तुमच्या असोसिएशनला तुम्हाला काही अपेक्षा आहे का, की पुढच्या 1-2 आठवड्यात अजून क्लॅरिटी आणि मे बी अजून एखादं प्रोक्लेमेशन वगैरे येईल, क्लॅरिफायिंग ऑल द स्टान्सेस अराउंड धिस? ना प्रोक्लेमेशन येईल असं मला नाही वाटत. पण डेफिनेटली काही ना काही गाईडन्सेस नक्की आहे. कारण अजूनही सगळ्याच बाबतीत थोडी संदिग्धता, कुठेतरी अजूनही पूर्ण स्पष्टीकरण प्रत्येक गोष्टीचं झालेलं नाही. कारण काय असतं एक H-1B म्हटलं तरी त्याला खूप वेगवेगळे कंगोरे असतात. त्याच्या फायलिंग्सला खूप वेगवेगळे कंगोरे असतात. म्हणजे अशा प्रकारचं फायलिंग झालं तर काय? तशा प्रकारचं फायलिंग असेल तर काय? त्यामुळे त्या सगळ्याच्या बाबतीतला गाईडन्स डेफिनेटली आम्हाला लागणार. म्हणून आयदर गाईडन्स तरी हवा किंवा द मोर अँड मोर वी विल स्टार्ट. जर अनफॉर्च्युनेटली काही गाईडन्स आला ना, तर मोर अँड मोर वी विल स्टार्ट फायलिंग. आम्हालाच कळेल, की ओके एखाद्या फायलिंगला ते म्हणतील, की नाही 100 की लागू होतीये ह्या फायलिंगला आणि मग आम्हालाच कळेल, की ओके ठीक आहे बाबा, की ह्या प्रकारच्या फायलिंगला हे लोकं एक्सेप्शनमध्ये नाही धरत आहेत आणि या फायलिंगलाच फक्त एक्सेप्शनमध्ये धरतायत. पण मोस्टली असं होत नाही. USCIS definitely always tries to clarify the things and try to simplify. नाहीतर मग म्हणजे गोंधळच गोंधळ तसाच राहील असं म्हणावं लागेल. जोपर्यंत पुढचे 5 महिने किंवा 4 महिने आम्हीच फाईल करत नाही आणि आम्हालाही कळत नाही, की नक्की कशाला लावतायत आणि कशाला तो नियम लावत नाही. थँक यू सो मच स्वप्नाली. खरंच म्हणजे एक ते म्हणतो ना, फार खळबळ उडाली होती आपल्या लोकांमध्ये. फारच कन्फ्युजन होतं. अजूनही कन्फ्युजन आहे. अजून भरपूर प्रश्न आहेत. पण तू भरपूर जे कन्फ्युजन होतं ते आज तुझ्या ह्या संवादातून भरपूर लोकांची प्रश्न तू यू नो प्रश्नांची उत्तरे तू दिली आहेत आणि भरपूर कन्फ्युजन कमी केलंय. त्याच्यामुळे थँक यू सो मच. फार, फार छान काम केलंय आणि आपल्या लोकांना नक्कीच ह्या संवादाचा फायदा होणार आहे. थँक सो मच. थँक आणि परत एकदा तुला अगदी मनापासून धन्यवाद. अतिशय काय म्हणेन मी ज्वलंत विषय आहे सध्याचा आणि तो डिस्कस करण्यासाठी यू पिक ऑन मी. सो परत एकदा तुला अगदी मनापासून धन्यवाद आणि आय होप की जी माहिती आज मी इथे सांगितली आहे ती प्रेक्षकांना नक्की उपयुक्त ठरेल आणि परत एकदा डिस्क्लेमर नक्की देते की प्लीज डू नॉट कन्सिडर धिस ॲज अ लीगल एडवाईस. धिस व्हिडिओ वॉज प्युअरली मेड जस्ट फॉर अन इन्फॉर्मेशनल पर्पज. स्वप्नाली, आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला तुझ्यासोबत संवाद साधायचा असेल, लीगल कन्सल्टेशन घ्यायचं असेल, H-1B किंवा इतर इमिग्रेशनच्या विषयांवर तर त्यांनी काय करायला हवं? मला वाटतं माझा ईमेल आयडी तू आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यावास आणि मग ज्यांना कोणाला मला संपर्क करायचा असेल कुठल्याही सल्ल्यासाठी, तर दे विल हॅव टू शेड्यूल अ कन्सल्टेशन अँड डेफिनेटली इट विल बी अ चार्ज्ड कन्सल्टेशन. ओके. मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे काही लीगल प्रश्न असतील, तर नक्की स्वप्नालीसोबत एक कन्सल्टेशन अपॉइंटमेंट घ्या आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवून घ्या.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. पुरे.